नमस्कार मित्रांनो, मी विलास सोनावणे. आज पुन्हा एकदा सोशल मीडियावरून काहीतरी निवडून तुमच्यासाठी घेऊन आलोय. एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे स्वर्ग, नरक आणि आपण. मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळावी म्हणून माणूस आयुष्यभर किती धडपड करतो. कुणी उपवास करतो, कुणी दानधर्म करतो, कुणी तीर्थयात्रा करतो, कुणी देवाला नवस बोलतो. जणू काही स्वर्ग म्हणजे एखादी नवीन हाऊसिंग सोसायटी, जिथे 1 BHK बुक करण्यासाठी पॉइंट जमा करायचे आहेत. पण मला एक प्रश्न पडतो, की जर आपण आधीच स्वर्गात राहत असू, तर जरा सकाळी उठल्यावर आजूबाजूला नीट बघा. एक बटन दाबलं तर दिवा लागतो. दुसरं बटन दाबलं की पंखा फिरतो. नळ उघडला की पाणी येतं. गॅस पेटवला की काही मिनिटात जेवण तयार होतं. मोबाईल काढला की जगभरातील माहिती हातात येते. एखादा मित्र अमेरिकेत असला तरी सेकंदात त्याचा चेहरा आपल्याला समोर दिसतो. आणि हे सगळं इतक्या सहज आपण घेतो, की जणू काही ही पृथ्वीवरची नाही तर आपली जन्मसिद्ध सगळ्या सुविधा आहेत, असं आपल्याला वाटतं. आजपासून एक 200-300 वर्षापूर्वी एखाद्या राजाला जर एखाद्या घरात आणलं, तर तो कदाचित घराबाहेर पडायलाच तयार होणार नाही. हे काय? गरम पाणी? हे काय? थंड हवा? हे जगभरातील माहिती? हे 10 मिनिटात पिझ्झा घरी? राजा म्हणेल, मी आयुष्यभर राज्य केलं, युद्ध जिंकली, खनिजं गोळा केली, पण हे सुख तर मला कधीच मिळालं नाही. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे, की आजचा सामान्य माणूस अनेक कौशल्यांमध्ये राजापेक्षा अनेक बाबतीमध्ये राजापेक्षा सुखात जगतो. पण गंमत बघा, आपण या सगळ्या गोष्टींकडे बघत नाही. कारण माणसाकडे जे असतं त्याला त्याची किंमत नसते. एसी सुरू आहे म्हणून आनंद आनंद नाही. एसी बंद पडला की मग मात्र दुःख, त्रास होतो. मोबाईल आहे म्हणून आनंद नाही. नेटवर्क गेलं की मग मात्र जग संपल्यासारखं वाटतं. घर आहे म्हणून आनंद नाही. शेजाऱ्याचं घर मोठं आहे, फर्निचर छान आहे म्हणून दुःख. गाडी आहे म्हणून आनंद नाही. त्याच्यापेक्षा आपल्यापेक्षा मोठी आणि भारी गाडी आहे म्हणून दुःख. माणूस स्वतःच्या स्वर्गात उभा राहून दुसऱ्याच्या स्वर्गाची तुलना करत असतो. पण त्याच वेळी पृथ्वीवर दुसरं चित्रही आहे. आजही लोक प्यायच्या पाण्यासाठी रांगेत उभे असतात. काही जणांकडे राहायला पक्कं घर नाही. काही जणांना 2 वेळच्या जेवायची खात्री नाही. काही मुलांना शिक्षण मिळत नाही. काही लोकांकडे घालायला पुरेसे कपडे नाहीत. आपण ज्या गोष्टींना सामान्य म्हणतो, त्या अनेक लोकांच्या आयुष्याचं स्वप्न असतात. आपल्याला नळातून येणारं पाणी मिळतं, ते पाणी दिसतं, त्यांना पाण्यासाठी किलोमीटर चालावं लागतं. आपल्याला एसीचा रिमोट सापडत नाही म्हणून राग येतो, त्यांना उन्हापासून वाचण्यासाठी झाडाची सावली शोधावी लागते. आपण डाएट प्लान शोधतो, ते पुढचं जेवण कुठून येईल याचा विचार करतात. म्हणूनच मला वाटतं, की स्वर्ग आणि नरक हे मृत्यूनंतरचे पत्ते नसावेत. ते इथेच आहेत. एकाच शहरामध्ये, एकाच गावात, कधी-कधी एकाच रस्त्यावर, एका घरात मुलगा नवीन मोबाईल स्लो झाला म्हणून नाराज असतो. समोरच्या घरात मुलगा ऑनलाईन वर्गासाठी मोबाईल नसल्यामुळे शिकू शकत नाही. एका माणसाला गरम पाणी उशिरा आलं म्हणून त्रास होतो आणि दुसऱ्याला पाणीच मिळालं तर तो आनंदाने अंघोळ करतो. फक्त परिस्थितीचा फरक नाही, तर दृष्टिकोनाचाही फरक आहे. कारण काही लोक नरकात राहूनही हसतात आणि काही लोक स्वर्गात राहूनही कुरकुर करत असतात. माणसाची एक सवय खूपच विचित्र आहे. तो जे नाही त्याची यादी रोज बनवतो, पण जे आहे त्याची यादी कधीच बनवत नाही. जर प्रत्येकाने रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी लिहिल्या, की आज मला श्वास घेता येतो, आज माझ्याकडे पिण्याचं मुबलक पाणी आहे, आज माझ्याकडे खायला अन्न आहे, आज माझ्याकडे झोपायला जागा आहे, आज माझ्याकडे प्रिय माणसं आहेत. जर कदाचित आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला, तर आपण स्वर्ग शोधत आहोत. कदाचित स्वर्ग ही एखादी जागा नसून एक जाणीव आहे आणि नरक ही एखादी जागा नसून विस्मरण आहे. जे आहे त्याची किंमत विसरणं म्हणजे नरक. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असणं म्हणजे स्वर्ग. बाकी मृत्यूनंतर काय मिळेल हे कुणालाच माहीत नाही. पण जिवंत असताना पृथ्वीसारखा ग्रह
श्वास घेण्यासाठी हवा, प्यायला पाणी, खायला अन्न, प्रेम करणारी माणसं आणि बटन दाबल्यावर मिळणाऱ्या हजारो सुविधा मिळालेल्या असताना देखील सतत दुःखी राहणं हा देखील थोडासा विनोदच आहे. कदाचित देव वर बसून हसत असेल, अरे मी तुम्हाला स्वर्गात पाठवलं होतं, तुम्ही तिथेही तक्रार केंद्र सुरू केलं. म्हणून म्हणतो, हसा, हसवा, सुखी समाधानी आणि आनंदी जीवनासाठी प्रयत्न करा. धन्यवाद.